हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आता काही अन्वीच्या क्रिसमसचे हॉलिडेज लागलेले आहेत, म्हणून अन्वीचा टिफिन नाही आहे. तर मी आज बनवत होते नाश्त्याला छान असा उपमा. तर उपमा करण्यासाठी कोणी कोणी याला उपीटही म्हणतं. तर उपीट करण्यासाठी मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, शेंगादाणे घेतलेले आहेत आणि उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळही तुम्ही घेऊ शकता. कढीपत्ता, हिरवी मिरची, फरसबीच्या म्हणजे फ्रेंच बीन्स, अशा प्रकारचे मी व्हेजिटेबल्स इथे घेतलेले आहेत. तर काही नाही, कढईमध्ये तेल टाकायचं आणि हो, मी दाखवल्याप्रमाणे आधी ना रवा, तेल वगैरे काहीही न टाकता व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा. तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही भाजून घेऊ शकता. थोडासा जास्त पण भाजायचा नाही, जसं आपण शिऱ्याला भाजतो त्याच्यापेक्षा कमीच भाजायचा. आणि मग कढईमध्ये तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकायची, कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, फ्रेंच बीन्स टाकायचे असतील तर शेंगादाणे टाकायचे, वाटाणे असतील तर वाटाणे टाकायचे, गाजर बारीक चिरून टाकायचा, शिमला मिरची असेल तर शिमला मिरची टाका. आणि मग अशा प्रकारच्या भाज्या वगैरे टाकायच्या. अद्रकचे छोटे छोटे पीसेस करून टाकायचे, लसूण नाही टाकायचा. आणि हे सगळ्या भाज्या आहेत ना व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या. त्यानंतर उडीद डाळ जी भिजवून ठेवलेली असते आपण, म्हणजे जस्ट धुवून ठेवायची, चणा डाळ आणि उडीद डाळ धुवून घ्यायची आणि मग ती याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल की ह्या डाळी शिजतात का नाही, तर हरभऱ्याची डाळ तुम्ही स्किप करू शकता, पण उडीद डाळ छान प्रकारे शिजली जाते याच्यामध्ये. उडीद डाळीला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मीठ टाकायचं आणि मग पाहिजे तुम्हाला तेवढं पाणी टाकायचं. मी आता इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि हो, मी खरं सांगते की मला थोडं पाणी कमी पडलं. मी नंतर दुसरी बाजूला पाणी गरम करून पुन्हा उपीट झालेल्या रव्यामध्ये पाणी मिक्स केलं. आणि वरतून मग लिंबाचा रस टाका किंवा असा अर्ध लिंबू पिळून टाका. आणि मीठ वगैरे टाकायचं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये रवा टाकायचा. आता एवढ्या पाणी, मला हे पाणी जरा कमी पडलं. तर कोणाला घट्ट रवा आवडतो तर कोणाला पातळसर रवा आवडतो. तर मला हवा होता पातळसर रवा, म्हणून मग मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी गरम केलं आणि मग त्याच्यामध्ये वरतून असं पाणी टाकलेलं आहे गरम करून. आणि झाकून ठेवायचं थोडा 1, 2, 3 मिनटं आणि हलवायचं. आणि वरून काय करायचं, जे आपल्या घरी तूप असतं ना, ते तूप असं वरून टाकायचं, जेणेकरून रवा आपला छान आणि खूप सुंदर असा मऊ एकदम छान असं उपमा तयार होतो. आणि कोथिंबीरही वरून तुम्ही टाकू शकता. तर तयार आहे पहा आपला इतका सुंदर आणि इतका टेस्टी, इतका छान असा हा उपमा खाण्यासाठी तयार होतो. पहा किती सुंदर असं झालेलं आहे. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर नक्की बनवा आणि नाश्त्यासाठी खा. असा गरमागरम छान असा उपमा, हेल्दी आहे आणि कोणीही खाऊ शकतं असा हा उपमा आहे. खूप सुंदर लागतो. आणि गार्निशिंगसाठी मी याच्यावरतून अशा प्रकारे एक काजू ठेवलेला आहे. आणि एक काजू नाही, मी सगळ्यांनाच एक एक काजू टाकून हा रवा उपमा सर्व केलता. तर खाण्यासाठी पौष्टिक असा रवा तयार आहे. धन्यवाद.